टेंडर कोकोनट पॅनकेक. टेंडर कोकोनट पॅनकेक्स. टेंडर कोकोनट पॅनकेक कसं बनतंय आपण पाहूया. त्याआधी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहून घेऊ. मिल्क 150 ml. बरं. शुगर, ह्याच्यात दोन्ही शुगर आहेत. पॅनकेकसाठी पण घेतले आणि सॉससाठी पण घेतले. बरं. मैदा 75 grams. बरं. बटर 50 grams. ओके. 1 just pinch nutmeg. एक अंड, जॅगरी 50 grams. आणि टेंडर कोकोनट चॉप केलेला किंवा मिक्सर मध्ये असा जरा जाडसर करून 200 grams. 200 ग्रॅम. आणि हे घेतलं ते हे क्रीम. आता आपण कशी सुरुवात करायची? पहिल्यांदा काय बनवून घ्यायचं? पहिल्यांदा आपण पॅनकेकचं बॅटर बनवायचं. ओके. ओके. मिल्क, शुगर, ह्याच्यामध्ये एक अंड टाकायचं. ओके. आणि हे मिक्स झाल्यानंतर मैदा आणि सगळ्यात शेवटी मेल्टेड बटर. ह्याच्यामध्ये मैदा टाकायचा. इंटरेस्टिंग. आपण पॅन तयार गरम करायला ठेवलेला आहे याच्यात. पातळ पॅनकेक आपण बनवून घ्यायचा. पॅनकेक्स आपले तयार झालेले आहेत शेफ. या जस्ट पॅनकेक काढूया आपण. वा. सो हे आपले पॅनकेक्स म्हणतो आपण याला. ओके, ग्रेट. आता आपण स्टफिंग चालू घेऊ. बरं. शहाळाचं चॉप केलेला जस्ट प्युरे जस्ट गरम केल्यावरती जॅगरी टाकायची. जायफळ टाकायचं. ते ढवळायला लागेल का आपल्याला? सो आपण हे स्टफिंग बनवून घेतो. म्हणजे करंजीचं आपण जसं स्टफिंग बनवतो, ओल्या करंज्या नारळाच्या बनवतो आपण. फक्त याच्यात आपण शहाळं वापरलेलं आहे. शहाळं चॉप करून घेतलं, मिक्सरमधनं प्युरे करून घेतलेलं आहे. एकदम प्युरे नाही, थोडंसं कोर्सली चॉप करून घेतलेलं आहे. आणि गुळात आपण ते चांगलं शिजून घेतोय. पण शहाळ्याची जी चव आहे ना, शहाळ्याच्या मलईची जी चव आहे ती खरोखरच खूप अप्रतिम लागते. ह्याच्यामध्ये इव्हन दुसरं शहाळ्याचा म्हणजे प्रकार म्हणजे ताडगोळे असतात ना. ते ताडगोळे पण यूज करू शकता. क्या बात आहे. ताडगोळे कधी तुम्ही याला सबस्टिट्यूट करून बघा. माइंड बॉगलिंग. आता हे स्टफिंग आपण जे करतोय ते स्टफिंग नंतर या पॅनकेक मध्ये आपल्याला रोल करायचंय का काय करणार? रोल करणार. ओके. सो एक ही डिश तुमची स्पेशालिटी आहे का शेफ? तुम्ही कुठे शिकला होता? हे बेसिकली थाय कुझिन मध्ये म्हणजे जॅगरी हे ऑफकोर्स इंडियन आहे. हो बरोबर. पण बेसिकली पॅनकेक आणि कोकोनट याचं थाय मध्ये खूप डेझर्ट मध्ये यूज करतात. बर. आणि त्याचप्रमाणे मी हे आपला इंडियन टच देऊन अशी रेसिपी तयार केली. अरे वा. स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. येस. आता हे स्टफिंग याच्यामध्ये मिक्स करायचं. हे पॅनकेक 2-3 प्रकारे फोल्ड करता येतात. पण ते सहज एक म्हणजे त्रिकोणी जो प्रकार आहे ट्रायंगल फोल्ड. आणि ह्याच्याबरोबर सॉस टाकून मस्त व्हॅनिला आईस्क्रीम द्यायचं. ओके. हा त्रिकोणी एक फोल्ड झाला. याचा दुसरा एक फोल्ड म्हणजे राऊंड. ओके. जस्ट फोल्ड द साइड्स. आणि स्प्रिंग रोल सारखं. अच्छा. आता आपण सॉस तयार करायचं. सॉस करूया. सॉसला पहिल्यांदा थोडंसं पॅन गरम करून घ्यायचं.
हा जो सॉस आहे ना तो खूप सोपा सॉस आहे, पण तुम्ही जर का हा कुठल्याही डेझर्ट बरोबर जर का सर्व केलात ना तर तुमची डेझर्टची चव अतिशय अप्रतिम होऊ शकते. याला आम्ही बटरस्कॉच सॉस सुद्धा आपण म्हणतो ना, बटरस्कॉच सॉस किंवा कॅरमल सॉस आपण म्हणू शकतो. आणि खूप महत्वाचा सॉस आहे हा तसा आमच्या इंडस्ट्रीमध्ये डेझर्टसाठी. आणि तुम्ही सुद्धा तो आज बघा कसा बनवायचा, म्हणजे तुम्हाला घरी कुठल्याही डेझर्टला एक चांगली चव द्यायची असेल तर हा सॉस तुम्ही बनवू शकता. साखर आधी आपण विरघळून घ्यायची पॅन मध्ये. आता हळूहळू साखरेचा कलर चेंज होईल. जसा लाईट ब्राऊन झाला बरोबर की यात क्रीम टाकायची. पण क्रीम ओतताना जरा सांभाळून टाकायचं. क्रीम जास्त घ्यायचं ना नेहमी. हो. अजून क्रीम लागेल आपल्याला? नाही. आता क्रीम टाकलं की ही जी शुगर आहे ही कम्प्लीट मेल्ट होते आणि मग तो एकदम सॉस थिक होतो. पण तो तसाच राहतो का, त्याला आपल्याला गरम करावा लागतो प्रत्येक वेळेला वापरायच्या वेळेला? हा. आता घरी करून ठेवला तर जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा थोडासा गरम करून घ्यायचा. ओके. आता ह्या सॉसची चव जी आहे ना ती या पॅनकेक बरोबर डेफिनेटली चांगली लागणार आहे. आणि जर का आईस्क्रीम आपण याच्यावरती घातलं, चांगलं मस्त व्हॅनिला आईस्क्रीम नुसतं जरी आपण त्याच्यावरती ठेवलं आणि हा गरम गरम सॉस त्याच्यावरती पोर केला तर चॉकलेट सॉसला उत्तम पर्याय हा सॉस होऊ शकतो. प्रत्येक वेळेला आपण चॉकलेट सॉस घेतोच, पण चॉकलेट सॉस ऐवजी हा सॉस सुद्धा तितकाच चांगला लागू शकेल. आपला सॉस तयार झालाय. ओके. हो, वंडरफुल. एकदम सोपी आणि मस्त अशी डिश. आपण नेहमीच या टाईपची डिश बनवतो, पण एका वेगळ्या ट्विस्ट मध्ये ही डिश तुमच्या समोर आज शेफने आपल्याला दाखवलेली आहे. पॅनकेक्स, टेंडर कोकोनट पॅनकेक किंवा शहाळ्याचं पॅनकेक, त्याच्यावरती मस्त कॅरमल सॉस किंवा बटरस्कॉच सॉस, ज्यामध्ये स्कॉच अजिबात नाहीये, आहे तो मस्त फ्लेवर. तुम्हाला जर काही डिश बनवायची असेल तर लगेच ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. टेंडर कोकोनट पॅनकेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ml दूध, 100 ग्रॅम साखर, 75 ग्रॅम मैदा, 50 ग्रॅम बटर, जायफळ पूड, 1 अंड, 200 ग्रॅम शहाळ्याचे तुकडे, 50 ग्रॅम गूळ आणि क्रीम. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दूध घेऊन त्यामध्ये साखर, अंड, 75 ग्रॅम मैदा आणि वितळवलेलं बटर घालून बॅटर एकजीव करून घ्यावं. या बॅटरचे पॅनकेक्स करून घ्यावेत. शहाळा, गूळ आणि जायफळ पूड हे मिश्रण एकत्र शिजवून सारण करून घ्यावं. पॅनकेक्स मध्ये हे सारण भरून ते फोल्ड करून घ्यावेत. पॅन गरम करून त्यामध्ये साखर घालून कॅरमल तयार करावं. त्यामध्ये क्रीम घालून बटरस्कॉच सॉस तयार करावा. टेंडर कोकोनट पॅनकेक्स वर हा सॉस घालून डिश सर्व्ह करावी.